जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. मी डॉक्टर सौरसिका विलास ताम्हनकर. आज आषाढी एकादशी. ह्याच्या निमित्तानं वारकरी समर्थ रामदास हा लेख मी लिहिला आहे. तो मी आपल्याला वाचून दाखवते. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. त्यातील प्रमुख संत म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी. प्रत्येक संतांनी उच्च कोटीचा परमार्थ साधला होता. त्यांचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येकाचं स्वतंत्र दैवत आहे. त्यांच्या स्तुतीपर त्यांचं वाङ्मयही मोठ्या प्रमाणात लिहिलं आहे. परंतु स्वतःच्या दैवताबरोबरच इतर अनेक दैवतांवर अभंग, पद, आरत्या त्यांनी रचल्या आहेत. बघा, ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेतील होते, पण त्यांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्ती रुजवली. संत एकनाथ महाराज दत्तभक्त होते, पण त्यांनी भागवत आणि रामायण लिहिलं. नामदेव आणि तुकाराम महाराज विठ्ठल भक्त असले तरी त्यांच्या अनेक अभंगात रामनामाचे महत्त्व पाहावयास मिळते. तुकाराम महाराजांनी तर रामकृष्ण हरी हा मंत्र लोकप्रिय केला. समर्थ रामदास स्वामींचे लाडके दैवत श्रीराम, मारुती आणि जगदंबा ह्या तिघांवर त्यांचे विशेष प्रेम आणि त्यामुळे विपुल काव्यरचना. तरीही समर्थांनी अनेक दैवतांवर खूप काव्यरचना केली आहे. पंढरपूरच्या पांडुरंगावर म्हणजेच विठ्ठलावर समर्थांनी अभंग, पद, आरत्या, सवाई असे अनेक काव्य रचून विठ्ठलाप्रती आपली भक्ती वाङ्मयातून व्यक्त केली आहे. एवढेच करून समर्थ थांबले नाहीत, तर समर्थांनी पंढरपूरची वारी आयुष्यभर केली आणि आज तागायत शिष्यांकडून करवूनही घेत आहेत. म्हणूनच ह्या लेखातून आपण समर्थ वारकरी आहेत ते कसे हे पाहूया. वारकरी म्हणजे वारीला जाणारा प्रवासी. वारी शब्दाचा अर्थ येराझारा, फेरा किंवा खेप. पंढरपूरच्या 4 वाऱ्या ह्या प्रमुख आहेत: आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी. त्यापैकी आषाढातील वारी ही वारकऱ्यांना विशेष प्रिय आहे. प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी वारीबद्दल असं म्हटलं होतं की पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राचं ऐश्वर्य आहे. तिला दैवी गुणसंपदेचं अधिष्ठान आहे. भेदातीत जीवनाची ती एक गतिमान आवृत्ती आहे. अशी ही वारी आणि ती नित्यनेमाने करणारे वारकरी यांचे महाराष्ट्रातील स्थान अनन्यसाधारण आहे. समर्थ रामदास स्वामी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देत होते. ते जेव्हा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला आले, विठ्ठलाकडे बघता बघता ते भावूक झाले आणि त्यांना राम आणि विठ्ठल एकच वाटू लागले. त्या भावविभोर अवस्थेत त्यांना एक काव्य सुचले. ते विठ्ठलाला म्हणाले, येथे का रे उभा श्रीरामा, मन मोहन मेघश्यामा, काय केली सीताबाई, येथे राही रखुमाई, काय केली अयोध्यापुरी, येथे वसवली पंढरी, काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, धनुष्य बाण काय केले, कर कटावरी ठेविले, रामी रामदास भाव, तैसा होय पंढरी राव. किती सुंदर राम आणि विठ्ठल यांचं दर्शन समर्थांनी घडवलं आहे. समर्थांनी विठ्ठलाला रामरूपात पाहिलं तर एके ठिकाणी पांडुरंगाची वस्ती आमच्या घरात पूर्वीपासून चालत आली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राम कृपा कर विठ्ठल साकार, दोघे निराकार एक रूपे, आमुची ये घरी वस्ती निरंतर, हृदयी एकाकारी राही येले. रामदास म्हणे धरा भक्तिभाव, कृपाळू राघव पांडुरंग. विठ्ठल रूपाशी एकरूप होऊन समर्थांना त्यातील रामतत्व दिसले. दुसऱ्या एका अभंगात समर्थ विठ्ठलाला आळवतात, राम अयोध्येचा वासी, तोची नांदे द्वारकेसी, आता भक्तांच्यासाठी उभा चंद्रभागे तटी, राम तोची विठ्ठल झाला, राम रामदासी भेटला. या दोन्ही अभंगांवरून समर्थांची अभेद भक्ती दिसून येते. अजून एका अभंगातून समर्थांना विठ्ठल आणि पंढरपूर यांचे किती आकर्षण होते हे लक्षात येईल. पंढरी ऐसे तिन्ही ताळी, क्षेत्र नाही भूमंडळी, दुरूनी देखता कळस, होय अहंकाराचा नाश, होता संतांची या भेटी, जन्मा मरणा पडे तुटी, चंद्रभागे माझी नाता, मुक्ती लाभे सायोज्यता, दृष्टी न पडे ब्रह्मादिका, प्राप्त झाले ते भाविका, रामदासा झाली भेटी, विठ्ठला पायी दिधली मिठी.
समर्थांनी विठ्ठलावर अभंगच लिहिले असे नाही, तर सवायाही लिहिल्या आहे. सवाईमध्ये देवदेवतांच्या गुणांचे आणि रूपांचे वर्णन केलेले असते. रामदासी संप्रदायात नित्योपासना झाल्यावर देवतांना आव्हानात्मक आणि समाज मनात स्फुरण येण्यासाठी सवाई म्हटली जाते. समर्थांनी विठ्ठलावर 2 सवाया लिहिल्या आहेत. धन्य क्षेत्र पंढरपूर, धन्य क्षेत्र पंढरपूर, तेथे यात्रा मिळाली चूर, चंद्रभागा रम्य तीर, नावेवरी बैसती, येऊन पैलतीरी जाण, येऊन पैलतीरी जाण, पाहती पांडुरंग निधान, निज जनांचे समाधान, परोपरी होतसे, सभा मंडपाचा थाट, सभा मंडपाचा थाट, गाती साधू संत भाट, ज्याचे नामाचा भोबाट, विणे टाळ वाजती, म्हणावा जय जय राम. असा सवाई शेवटी जय जयकार करायचा असतो. अशीच बुधवारची सवाई म्हणून वाराची सवाई ही पांडुरंगावर रचली आहे. नाम विठ्ठल सुंदर, नाम विठ्ठल सुंदर, ब्रह्मा विष्णू आणि हर, गुणातीत निर्विकार, शुकादिक गाईला, चंद्रभागा रम्य तीर, चंद्रभागा रम्य तीर, तेथे उभा कटिकर, दिंड्या पताका पार, यात्रा घोष जाहला, तेथे येता रामदास, तेथे येता रामदास, दृढ श्रीरामी विश्वास, रूप पालोटोनी त्यास रामरूपी भेटला. पुन्हा विठ्ठल रूप, पुन्हा विठ्ठल रूप, राम विठ्ठल एक रूप, पूर्व पुण्य हे अमूप, लक्ष पायी ठेविल्या, म्हणावा जय जय राम. विठ्ठलाचा केवढा जय जयकार समर्थांनी केला आहे. जसा भाव तसा देव. समर्थांना राम आणि विठ्ठल हे एकच आहेत असे वारंवार वाटते. समर्थांनी विठ्ठलावर अनेक अभंग, पदे, स्तोत्र, सवाया लिहिल्याच, पण अप्रतिम अशी पांडुरंगाची आरतीही केली. निर्जर वरस स्मरहर धर भीमा तीरवासी, पीतांबर जगनी कर दुस्तर भवनाशी, शरणागत वत्सल पालक भक्तांसी, चालक गोपी जन मनमोहन सुखराशी, जय देव जय पांडुरंगा, निरसी मम संगा निस्संगा भवगंगा, जय जय पांडुरंगा. किती अप्रतिम वर्णन पांडुरंगाचे केले ह्या आरतीमध्ये. समर्थांची अद्वैत वृत्ती ह्या आरतीतून पाहाव्यास मिळते. समर्थांचा जसा श्रीराम प्रिय होता तेवढाच विठ्ठलही प्रिय होता. समर्थ दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत. आपले शरीर थकेपर्यंत पंढरपूरची वारी त्यांनी कधीही चुकवली नाही. ती वारी खंडित होऊ नये म्हणून समर्थ एकदा वारीला जात असताना पंढरपूरच्या वेशीवर असणाऱ्या मेथवडे या गावी मान नदीमध्ये पुरश्चरणासाठी थांबले होते. अनंतबुवा कुलकर्णी यांनी समर्थांना पाहिले. समर्थांकडे बघून त्यांना समर्थ खूप मोठे संत असावेत असे वाटले. ते समर्थांजवळ गेले. त्यांना आदराने नमस्कार केला. कुठे जात आहात असे विचारल्यावर समर्थांनी पांडुरंगाच्या वारीला जातो असे सांगितले. अनंतबुवाही त्यांच्याबरोबर वारीला गेले. अनंतबुवांचे सच्छील वागणे बघून समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला आणि आज्ञा केली की आता ह्यापुढे मेथवड्याहून तुम्ही दरवर्षी पंढरपूरला आषाढात वारी करायची. सज्जनगडावरून पालखी घ्यायची आणि मेथवड्याच्या राम मंदिरात, मारुती मंदिरात नेऊन पुढे पंढरपूरला जायचे असा नियम समर्थांनी घालून दिला. आज त्यांची 8वी पिढी 100 ते 200 भक्तांना घेऊन वारी करीत आहेत. आता तर त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापासून 5 मिनिटावर मठ बांधला आहे. श्रीराम पंचायत मंदिर त्या मठात आहे. असे हे अनंतबुवांपासून 8व्या पिढीतील श्रीराम रामदासी मेथवडेकर आजही अतिशय प्रेमाने पांडुरंगाची वारी दरवर्षी करीत आहेत. समर्थांची विठ्ठल भक्ती ही किती विलक्षण खरी आहे. अद्वैत भाव आहे आणि त्यात किती भक्तिभाव, प्रेमभाव भरला आहे हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या वारीतून कळून येते. म्हणूनच किशोरजी व्यास म्हणजेच गोविंदगिरी महाराज बहिणाबाईच्या अभंगाला पुस्ती देताना म्हणतात, तुका झालासे कळस, ध्वज होई रामदास. संत हे देहाने वेगळे असले तरी मनाने एकच असतात. सर्व संतांमध्ये एकच अद्वैत भाव असल्यामुळे ते सर्वच देवदेवतांवर मनापासून प्रेम करतात, भक्ती करतात. समर्थ हे श्रीरामाचे भक्त असले
तरीही विठ्ठलप्रेमी वारकरीही आहेत हे निश्चित समजावे. जय जय रघुवीर समर्थ.